नवी मुंबई में भाजपा के अंदरूनी विवाद ने जोर पकड़ा है। नाइक परिवार ने विधायक मंदा महात्रे के कार्यकर्ताओं को टिकट न देने का फैसला किया, जिससे वे नाराज हैं। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री ने जितनी सीटें देने का वादा किया था उतनी नहीं मिली। संजीव नायक ने फोन नहीं उठाया और जिला अध्यक्ष राजेश पाटिल द्वारा दिए गए 13 फॉर्म पर हस्ताक्षर नहीं दिए गए। उन्होंने सिर्फ 4 टिकट देने की बात कही। आगे महात्रे ने कहा कि मेहनत करने वाले सभी कार्यकर्ता भाजपा के हैं, लेकिन टिकट देने का फैसला अस्पष्ट है। गौर से सुनिए आगे और क्या कहा, कुछ कहना है विधायक मंदा महात्रे का। कानून मालूम है, जिसका पहले फॉर्म जाएगा वो ग्राहक पकड़ा जाएगा। अब इनके फॉर्म ही नहीं जाएंगे तो ये बात ही हो गए। इतना लोगों के दिल से खिलवाड़ करना ये अच्छा नहीं लग रहा है। प्रमाणे आहे गणेश नाईकाची खेळी, पार्टीला काहीतरी वेगळं सगळं सांगायचं, राष्ट्रवादी तर हेच चालायचं, ते तरी माझं मत केलं। माझ्यासाठी काही नवीन नाही आहे, माझ्यासाठी ही खेळी नवीन नाही। मी 30-35 वर्ष ही खेळी त्यांची राष्ट्रवादीत बघत आलेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांसाठी नवीन आहे आणि आमच्या पक्षासाठी ही खेळी नवीन आहे। मला काय त्यांच्या खेळीचं काही एवढं फारसं आश्चर्य वाटत नाही। हे मी गृहीत धरलं होतं, हे असं होणारच आहे आणि ते झालं। होतं पूर्वी पहिला फॉर्म गेल्या ना का दुसरा गेला का तो पकडला जायचा। आता नवीन कायदा असा आहे की जो पहिला फॉर्म जातो, कारण असेच लोक करायचे ना, उगाचच कोणाला तरी फॉर्म द्यायचं आणि मग दुसरा फॉर्म परत द्यायचं, म्हणजे बिचाराचं बनले। निलेशचा फॉर्म तसाच त्यांनी बाद केला की नाही। पहिला निलेशला फॉर्म दिला, निलेशने वाजत गाजत पडला। 5 मिनिटं अगोदर निलेशला आणि मला कुठली वरिष्ठांना सांगून हालचाल करता येऊ नये, 2:30 वाजता डॉक्टर नाथला जबरदस्ती संजू नाईकने फॉर्म भरायला लावला। फॉर्म भरत पण नव्हता, इकडे नमनदाताईचा मुलगाच निवडू नये। आणि आज माझंच तिथे ऑफिस आहे, माझा मुलगा जो भारतीय जनता पार्टी 3 निवडणुकांमध्ये तोच काम करतो। हे कुठे काम करतात आहे, कबड पण लावत नाही। ह्याला 4 तिकिटी दिल्यात, आश्चर्याची गोष्ट आहे ना। कालपर्यंत ज्यांनी मोदी साहेबांचा कधी सप्ताह केला नाही, तो गणेश नाईकाचा सप्ताह करतो, कधी देवेंद्रजींचा फोटो लावला नाही, कधी कमळ लावला नाही। त्यांना तुम्ही 4 तिकीट देता आणि तिकडे बसणारे पक्षाचे कार्यकर्ते हे तुम्ही तुमच्या घरच्यांना जेवण घालता, बाकीच्यांना उपाशी ठेवता। आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, आम्ही निष्ठावंत राहू। त्यांनी 111 सीट, त्यांच्यात खरा दम आहे ना, ते खरे नेते आहेत ना, त्यांनी 111 सीट निवडून आणून दाखवावा। नाहीतर मी माझा स्वतःचा राजीनामा देऊ टाकेन। काय तर नेते आहेत ना, स्वतःला मोठे नेते समजतात ना, त्यांना शान वाटत असेल मी मंदा महात्रेच्या तिकीट कापल्या, माझ्या तिकीट नाही कापल्या, कार्यकर्त्यांचं मनोबल कापलं तुम्ही। माझं काही नाही वाकडं केलं। मंदाताई 4 वर्ष इथे आमदार राहणारच आहे तुमच्या नाकावर टिचून, पण तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबल आज तोडलेलं आहे। मला वाटतं तुम्ही खरे नेते आहेत ना, तुम्ही तर पडलेलेच आहे 14 पायासमोर, तुमचा पोरगा पण पडलाय। तुम्ही 111च्या 11 सीट निवडून आणून दाखवावा, बस माझं चॅलेंज आहे।